आज मी बनवत आहे अगदी झटपट तयार होणारा, जेवणाची चव अजून वाढवणारा असा स्वादिष्ट कांदा आणि टोमॅटो रायता. पोळी, भाजी, पुलाव, बिर्याणी किंवा साध्या जेवणासोबत सुद्धा हा रायता खूप छान लागतो. खूप कमी साहित्यामध्ये आणि अगदी काही मिनिटात तयार होणारी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. रायता बनवण्यासाठी मी इथे 300 ग्राम दही घेत आहे. बारीक कट करून एक कांदा घ्यायचा आहे, एक टोमॅटो घ्यायचा आहे, थोडासा सांभार घ्यायचा आहे. पहिले दही एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता घालूया काही साधे मसाले. एक छोटा चम्मच जिरा पावडर घालायचा आहे, अर्धा चम्मच काळं मीठ घालायचं आहे आणि 2-3 पिंच काळ्या मिरीची पूड घालायची आहे. आणि मसाल्यासोबत असं छान दह्याला फेटून घ्यायचं आहे. एक छोटा चम्मच साखर सुद्धा घालायची आहे. दह्याला असं छानपैकी फेटून घेतलं की रायता एकदम मस्त क्रीमी तयार होतो. दही फेटून झालं आहे. आता याच्यामध्ये फोडणी घालूया. मी कढईत 1 चम्मच तेल घालत आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये टाकायचं आहे साबीत जिरा, थोडी मोहरी आणि 8-10 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत. एक हिरवी मिरची जी मी लंबी लंबी कट करून घेतली आहे. आणि आता याच्यामध्ये कापून घेतलेला कांदा सुद्धा घालायचा आहे. पहिले कांद्याला छानपैकी परतवून घ्यायचं आहे. कांद्याला हलका हलका ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजला की याच्यामध्ये घालायचा आहे टमाटर. टोमॅटोला सुद्धा मस्तपैकी नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. टमाटर छानपैकी नरम झाले की याच्यामध्ये थोडे सुखे मसाले घालायचे आहे. मी इथे 1 चम्मच लाल मिर्च पावडर घातली आहे. 2-3 चम्मच शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातला की रायत्याची टेस्ट खूप छान येते. मिरची आणि शेंगदाण्याच्या कूटला सुद्धा 2-3 मिनिट परतवून घ्यायचं आहे. आणि आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. शेवटी याच्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालायचं आहे आणि थोडासा परतवून घ्यायचं आहे. छानपैकी फोडणी तयार झाली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि ही फोडणी आता फेटलेल्या दह्यामध्ये टाकायची आहे. आणि हलक्या हाताने आता छानपैकी दह्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो घातल्यामुळे रायत्याला हलकीशी आंबट गोड चव येते आणि टेस्ट सुद्धा वाढते. बघा मंडळी, किती सुंदर, फ्रेश आणि चविष्ट असा कांदा टोमॅटो रायता तयार झाला आहे. आजची ही झटपट आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली? अगर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.